5 कामगार आणले मजुरीवर. ठीक आहे, पण आज मटण भाकरी नाही, आज पुरणपोळी पुरणपोळी आहे. अरे खरीच गेली. गुड मॉर्निंग. चला मंडळी, आज नवा दिवस आहे, न्यू डे. तर आज आपण शेतात जाणार आहे. नंतर आपण आज दुपारचं अगदी सागर संगीत जेवण इथे करणार आहे व्हेजमध्ये. आणि हा आहे ना एक नॅचरल वॉटरफॉल त्यांनी तयार केला आहे. म्हणजे वरती जे काही पाणी साचतं आहे तर त्यांनी एका साईडला सगळं हे करून ह्या साईडला त्यांनी ते असं एक वॉटरफॉल तयार केलं. सो हे नॅचरली तयार होतं. हे त्यांनी सांगितलं की टेरेसवर जेवढं पण पाणी साचतं ते आम्ही मग एकाच ठिकाणी कलेक्ट केलेलं आणि असा हा फॉल त्यांनी तयार केलेला. तर हे पाऊस जेव्हा जोरात येतो ना तेव्हा अजून छान वाटतं. काल पाऊस नव्हता पण आज पाऊस आलेला आहे. चला आपण मंडळींना पण भेटूया. नाश्ता करायचा आपल्याला. आता वाजलेत 9:30. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. राम राम पाहुणा. राम राम राम. गुड मॉर्निंग. अरे इवर रेडी ओ बाबू. डायरेक्ट तयार बियार होऊन आले. शेतात जायचंय शेतात. हे काय करते पण अशी व्हिडिओ आहे काय यार. हे पाण्यात नाहीये, शेतात नाहीये, ते काय हे काय करायला. छे 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 छे. इजा इज अ व्हेरी गुड गर्ल. सकाळ सकाळ आंघोळ करून बसली आहे ती. गुड गर्ल आहे ती. नंबर 1 नंबर 2. हा बात. अरे पण तो आता हा तेच म्हटलं. हे काय नवरा बायकोंचा वेगळं चालू आहे, वेगळा ट्रॅक चालू आहे. हा ना, वेगळा ट्रॅक चालू नवरा बायकोंचा. त्याला काल खूप धमाल केली पावडरवाला गेमनी. छान छानच्या रील्स. हा पाऊस आला की छान वाटत. आता कमी झाला. आता कमी झाला वॉटरफॉल ना. मी शूट केला कमी झाला आता. चला आपल्याला जायचंय शेतावर. बरोबर आहे. हा शेतात येतं. त्यांचं म्हणणं आहे की हा 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 वा वा. पाऊस पडला ना मजा येईल. शिस्तबद्ध ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग. तुम्ही सगळे गुड मॉर्निंग गुड बॉय सगळे वागले. सगळे आंघोळ बिंघोळ करून आणले. गुड बॉय गुड गर्ल. शिस्तबद्ध. हा हे क्लायमेट काल पाहिजे होतं. ठीक आहे. वेळ आहे. हा बघा इथे पण त्यांनी ते केले वॉटरफॉल असं सारखं. या साईडला पण हे पाणी जेव्हा पाऊस पडतो ना जोरात तेव्हा हे खूप सुंदर वाटतं. आणि त्यांनी सांगितलं की इथे आम्ही काय म्हणतात ह्याचं बारसं म्हणा छोटे कार्यक्रम आहेत ते सुद्धा आपण इथे करतो. त्याच्यामुळे मला हे खूप छान वाटतं. हे ओपन होतं. हे पूर्ण ओपन होतं आणि मग इकडनं ॲक्सेस आहे तिकडे जायला. छानपैकी पाऊस पडलेला आहे. नाश्ता करून घेऊया आणि मग आपल्याला जायचं आहे शेतावरती. मंडळी ब्रेकफास्टला पोहे आहेत. कांदे पोहे आहेत. आराम से.
उभ्या कॅमेरामध्ये घ्या. चला नाईस. आवडलं जिजाला आवडलं जिजा मस्त रसबेरी रासबेरी रासबेरी महाबळेश्वरला ही बघ कशी टमाटा मग खाते बाई. ही बघ टमाटा मग मला विचार रंजिता काय करते झाड आहे नाही बाबा आम्हाला नाही माहिती सांग. नाही माहिती मी तुम्हाला सांगते. हे बघा ही बघ टनाटन खाते. हा? हे आहे तुतीचं झाड. तुती म्हणजे रसबेरी ओके. आणि ब्लूबेरी ब्लूबेरी खायचं पिओ अजून तोडते. आम्ही लांब 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 हे दोन्ही आहे. हे बघा लांब आहे आम्ही सर ह्याच्यापासून. आणि एकदम गोड आहे. नाही गोड चिव ती बघ कशी खाते बघ. जिजा कशी खाते बघ दाखव. बघा जिजा कशी गुडगल आहे. खायचं तुला नो 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 ते बघ खाते जिजा नो नो खाण्यामध्ये नो नो खाण्याचेच वांदे. खाण्याच्या नो नो. चला ए आपल्याला पुढे भरपूर काम आहे आपलं. चला चला आपल्या इथे शेत वाडा बघताय आपलं. थोडंसं तरी बाकी ठेवलं आपल्यासाठी. चला 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 चला. हे पण आम्ही काढलेलं आहे. व्हेरी नाईस. चला तुम्ही पण सगळ्यांमध्ये राहून चला. आमच्यामध्ये काय आहे आमचा एक प्लेअर इंजोर्ड आहे आमच्या इथे. एक प्लेअर आमचे इंजोर्ड आहेत. रोहन आपल्याबरोबर नाही आता. तो आराम करतो आहे. आम्ही कालच बोललो पाचवा आता रिंगा. चला चला एक जण आमचा हा आजारी आहे. काल आमच्या त्या रील मध्ये खूपच त्यांनी मेहनत घेतली आणि पाय तोडून बसलेले आहेत. रोहन पाटील फ्लाय विथ रंजिताचे को ओनर. तर पाय तोडल्यामुळे ते घरी बसलेले आहेत. हा बाकी सगळी त्याची मुलं वगैरे ज्यांची नातवंडी विकून अशी त्यांची करायची. हे इथून हे सगळे हे एकच फॅमिलीचं आहे सगळे. अच्छा आणि हा वारली समाज आहे आणि इथून हा आपला तानसा अभयारण्य म्हणजे यांच्या बाउंड्रीपासून सुरू होतात. सुरू होतं. हे सगळी भातशेती वगैरे यांचीच आहे. ओके ओके आणि सगळ्या रानभाज्या आणि आपले मोहा विवाहाचे सगळं जपतात म्हणजे इथे आहे प्रॉपर. बाकी पुढे ते सगळं डेव्हलप झालेलं आहे. हा पॅच थोडासा कॅनलच्या पुढे आहे. हा म्हणजे हा फॉरेस्ट लँड आहेत ना इकडे. त्याच्यामुळे इकडे ते डेव्हलपमेंट जास्त डेव्हलपमेंट नाही. बरं आहे. आणि हे जे व्यवस्थित इथे यांची वाडी ते एकदम खूप छान आहे. अच्छा. पण आपण कोकणात गेल्यासारखं असं वाटतं. वाटतं. हा 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 हा. बरे आहेत का पण एका तासाचं अंतर आता असं बघायला गेलं आपण जेव्हा ट्रॅव्हलिंग करत असतो विरार ते चर्चगेटला पण पोहोचायला 1 तास लागतो. 1 तास नाही लागत त्यापेक्षा जास्त लागतो. तरी आपण शहरातच असतो. पण आज हे गावातलं जीवन जगण्यासाठी आपण अगदी 1 तासाचा प्रवास करून पण इथे आलो तरी बसतोय. पण होतंय काय की आता हे गावाकडचे जे आहेत सगळे हळूहळू शहराकडे पळत चालले. सगळ्यांना कुठे जायचंय शहराकडे जायचंय. कुठे जायचंय शहराकडे जायचंय. कशासाठी कारण की तिकडचे जे सगळं लाईट जग मग ते सगळं आयुष्य धावपळीचं आयुष्य ते सगळ्यांना हवं असतं. पण खरं आयुष्य हे गावातलं आहे. कारण काय शिस्त इकडे उगवतं इकडे आणि मस्त एकदम सगळं ताजं खायला मिळते आपल्याला. बरोबर का नाही? बरोबर का नाही? काय कसली पावडर नाही मारावी लागत. काय कसलं करावं लागत नाही. आणि त्याच्यामुळे वयाचा किती वर्षाचे आहात तुम्ही? असणार. बरं ह्यांची सगळी फॅमिली आहे आणि ह्या आजी आहेत आणि सगळे त्यांची मग मुलं नातवंड सुनं सगळी आणि सगळी आज आहेत. किती कणखर आहेत. कणखर आहेत. अख्खं गाव रानभाज्या खाऊन आपण चायनीज खातो. चांगलं काय पण चांगलं काय. नॅचरल. मी काय म्हणतोय आता ह्यांचं जीवन चांगलं की आपलं. त्यांना विचारा त्यांचं मत काय. म्हणजे आम्हाला असं वाटतं की तुमचे नातेवाईक आता शहरामध्ये पण कुठे चाळींमध्ये कुठे कामाला गेले तिथे राहत असतात. तुम्ही पाहुणे म्हणून त्यांच्याकडे जाता. तिथे गेल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? तिथे राहावं असं वाटतं. ते चांगलं वाटतं की हे बरं वाटतं. पळून असं वाटतं. एक रात्र काढली का दुसऱ्या दिवशी वाटतं ना का चला मी सांगू का 2 दिवस राहत असतील तिसऱ्या दिवशी ए चल 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 घरी जायचं मला घरी 2 दिवस पण नाही पहिल्या दिवशी त्यांना रियालिटी कळत असेल. पोरात राहायचं वाटते ना. हा ना. आणि इथे कसं सगळं उघडं आहे ना. तुमचं म्हणजे शहरातला आणि इथला फरक आहे. इथं शुद्ध वातावरण आहे. शहरातलं जेवण जे आहे ते भेसळयुक्त आहे. ते खाल्ल्यानंतर 5-6 वर्षांनी समजतं ते भेसळयुक्त खातं म्हणून. इथे तुम्हाला भेसळ करायला कोण आहेच नाही. तुम्हालाच लावायचं आहे. तुम्हालाच उगवायचं आणि तुम्हालाच खायचं. त्यामध्ये कसं उगवायचं कसं लावायचं आणि त्याच्यात भेसळ करायची की नाही करायची ते तुमच्या हातात आहे. बरोबर. ऐका ना तुम्ही ना मुंबईत जाता ना मुंबईत वगैरे तुम्हाला असं वाटत असेल खूप अट्रॅक्शन वगैरे. तर आम्हाला माहिती आहे की आता बघा आम्ही पण एवढं तिकडे राहून सुद्धा ही आम्हाला ह्या गोष्टींची आवड किती आहे किंवा आम्ही इथे येतो. म्हणजे तुम्ही जे खाताय वगैरे खूप छान आहे. म्हणजे तुम्ही पण तुमच्या मुलांना नंतर सांगा की इकडे खूप चांगलं आहे. हा कमवायला तुम्हाला जवळपास आहे. आम्ही असं नाही बोलत आहे
ठिकाणी करमत नाही. कर्मात नाही. हा, हे महत्वाचं वाक्य आहे. हे महत्वाचं वाक्य आहे. सगळ्या पिढींना पण तुम्ही सांगा आता. आपल्याला काय करायचं की ही जी नवीन पिढी येते ना ह्यांना तुम्ही त्या रानभाज्या त्या जपा संवर्धन करा आणि त्यांना खायला शिकवा. नाहीतर आज त्यांनी चायनीज सुरू केल्यानंतर ह्या रानभाज्यांकडे पुढे जाऊन दुर्लक्षित होईल आणि त्या रानभाज्या तुम्ही पण नाही खाणार आणि शहरातल्या लोकांपर्यंत पोहोचणार पण नाही. करेक्ट. त्यांचं संवर्धन झालं पाहिजे. आणि तुम्ही गावामध्ये थोडासा आपला रानभाजी महोत्सव घ्या. कसं असतं की पहिलं एक छोट्या एज मध्ये रानभाजी आवडत नाही, चवी आवडत डेव्हलप करायला वेळ लागतो. हा, पण नंतर ते थोडेसे यंग झाल्यानंतर त्यांना त्याचं महत्व समजलं, तेच खातील तेच जपतील. आणि त्यांना आजच तुम्ही ते पुढे आणून दिलं ना तर मग ते पुढे जाऊन तेच कमी खातील. आणि ते नाही खाते मग त्यांच्या पोरांना तर मग अजून खूप लांबचीच गोष्ट आहे. म्हणजे काही त्रासदायक होणार आहे. छान छान. म्हणजे उडीद फिरताव, कंचा चवळ फिरताव, काकडी लावताव, हेच खात्यात पोरं. हा. पण हेच चांगलं आहे, ते शहरामधलं नाहीये खाणं. आम्ही जे खातो ना ते नॉट गुड. त्याच्यामुळे सगळं आतमध्ये गडबड चालू आहे. मग डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. हे तुम्ही आणि जसं आयुष्य जगतायत ना ते शहरातलं खूप खूप कमी सुंदर झालेलं आहे. आहे. खूप सुंदर आयुष्य आहे. आणि हे आम्ही तिथे शोधत असतो, आम्हाला नाही मिळत म्हणून आम्ही इथे धावत आलो. खरं. म्हणजे मुंबईपासून अगदी तासाभराच्या अंतरावरती आहे, पण आपल्याला वाटत नाही की आपण तासाभराच्या अंतरावरती आहे. आणि आजही इथे शेणा मातीचं घर आहे. 2024 मध्ये आजही शेणा मातीचं घर आहे. हे खूप मोठी गोष्ट. म्हणजे हे आज जतन तुम्ही करतायत. म्हणजे आज हे शेण सारवणं हे सोपं काम नाहीये. आजच्या पिढीला हे रिअलाइज होणं फार गरजेचं गरजेचं आहे. आहे. ही लाईफ अमेझिंग आहे रेदर दॅन आपण जी जगतो. आपली इज मोर अबाउट फ्लॅशी, इज मोर अबाउट काय म्हणतात शो. आय कॅन डिफाइन इन वन वर्ड लाईक इट्स व्हेरी आर्टिफिशियल. हा, ते तर आहे. एक्झॅक्टली. आणि जे शेणाचं किंवा गोमूत्राचं हे आपण नुसतं एक पुस्तकांमध्ये किंवा IQ किंवा युट्यूबर्सकडे माहिती की ह्याचे खूप महत्व आहे, अमुक तमुक असं ठीक आहे आपण सांगतो हा चांगला असेल. पण मी आता ते ऑब्झर्व केलं, अनुभवलं आणि त्याच्यातले जे फायदे आहे एवढे असंख्य आहेत की ते एक्सप्लेन पण करू शकत नाही. म्हणजे कारण त्याच्यातले जे काय काय फायदे आहेत ते अनुभवानंतर मला समजायला लागलं. म्हणजे मी इतकी वर्ष साधारण 25-30 वर्षापासून इथे आहे. पण शेणाचं घर बनवायला मला आता रिसेंटली मी बनवलं. म्हणजे 20-25 वर्ष माहिती आहे शेण चांगले पण वापरलं नाही. म्हणजे दुसऱ्याचं शेणाचं घर आपल्याला चांगलं वाटतं पण आपलं आपण स्वतः बनवायला तर मग तेव्हा आपण त्याला एक्सेप्ट करायला खूप वेळ लागतो. पण खरं सांगू का, कालपासून मी जेव्हापासून तुम्हाला भेटले ना तेव्हापासून मी खूप इन्स्पायर झाली आहे. कारण आम्हाला सुद्धा घर बांधायचं आहे आणि एवढं आम्ही इन्स्पायर झालो ना की ज्या प्रकारे तुम्ही ते घर उभारलं आहे आणि इट्स सो क्लोज टू रूट्स जे आम्ही ऍक्च्युली तिथे मिस करत असतो. कालपासून नो टीव्ही, नो AC अँड वी आर जस्ट एन्जॉईंग. आमचे किड्स पण एन्जॉय करतायत. मेन म्हणजे नो नेटवर्क. वायफाय असून पण तो गायब असतो मध्ये मध्ये. पण आम्हाला खूप आवडलं आहे. सो थँक्यू सो मच तुम्हाला. आणि तुम्ही एवढ्या सगळ्यांना इथे घेऊन आलात, आम्ही त्यांना भेटलो. थँक्यू सो मच. ह्या वाडीमध्ये मी आता ह्या वर्षापासून जॉईन झालो की माझ्याला इथे थोडीशी शेती मिळाली 1.25 एकर जी जनरल होती तर ती मला मिळाली. म्हणजे मी माझं नशीब समजतो की ह्या लोकांमध्ये मला ती मिळाली. म्हणजे इथे अनडेव्हलप जागा आहे ती. इथे आजूबाजूला काही डेव्हलपमेंट होणार नाही. मला ज्या दिवशी समजलं मी त्या दिवशी त्याला होकार दिला आणि ती जागा पटकन घेऊन टाकली अशी. आणि आता आमचे जेवढे पण फॉलोअर्स आहेत ना, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल, हे एका रात्रात होणारी गोष्ट नाहीये. आपण इमिडिएटली चेंज नाही होऊ शकत बिकॉज लहानपणापासून आपण त्या लाईफमध्ये जगलेलो आहोत. बट ॲटलिस्ट वी कॅन ट्राय. पुढच्या पिढीसाठी आपण नक्कीच हे प्रयत्न करू शकतो. आणि आता तुम्ही खूप लोक म्हणाल की आम्ही फक्त दाखवतो किंवा बोलण्यासाठी बोलतो. तुम्ही स्वतः कराल का? आम्हाला नाही माहिती पण आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत. आमच्या पुढच्या पिढीसाठी आम्ही हे नक्कीच प्रयत्न करणार आहोत. तुम्ही सुद्धा करा. जपलं पाहिजे. नाही तर उदाहरण आहे. आणि आपण दुसरं एक मला इथे हे पण सांगायचं आहे की टुरिझमसाठी आपण सगळे रिसॉर्ट्स हॉटेल्स आणि मॉल सगळे एक्सप्लोर केलेले आहेत किंवा करतोच आहोत. आणि पण ह्या लोकांना पण आपल्या रुटीन लाईफमध्ये किंवा त्यांना पण आपण घेऊन जायला पाहिजे. कारण त्यांचं जे जीवन आहे ते आपण बघायला होतं त्यांना पण त्याच्यात काहीतरी अर्थार्जन होईल. उदरनिर्वाह बरोबर. खूप मोठं नाहीये पण त्यांना थोडंसं एक हे होईल की चालना तरी मिळेल आणि उत्साह तरी वाढेल. कमीत कमी कसं आमच्याकडे कोणतरी बघतोय आणि इथे येऊन काय आपण काही मोठे त्यांच्यावरती खूप सारा इथे काही खर्च करणार नाहीत. पण तुम्ही आल्यानंतर त्यांचं जे समाधान चेहऱ्यावर त्यांच्यावर किती फुललेलं दिसतंय. पाहुणे आलेत आमच्याकडे, कोण इथे जंगलामध्ये कोण बघायला येते, गाडी नाही. पण आज तुम्ही खरंच मी म्हणते आय नो ह्या मुलांना असं वाटत असेल की तिकडची लाईफ खूप चांगली आहे जे तुम्ही टीव्ही मध्ये बघताय तसं नाही. त्याच्या पाठीमागे खूप संघर्ष आहे आणि प्रत्येक व्यक्ती हा दुःखी आहे. जेवढा तो असा हसरा दिसत असेल ना तुम्ही खूप चांगला जगतायत.
आमचं तसं तिकडचं नाही. आम्ही प्रत्येक मिनिटाला विचार करत असतो आणि खूप धावपळीचं जीवन आहे. ते तुम्ही जे जगतायत ना ते खूप सुंदर आहे आणि ह्याला पुढे घेऊन जा. जी आत्ताची येणारी पिढी आहे ती तुम्हीच शहरामधल्या लोकांना दाखवू शकतात की आम्ही कशी लाईफ जगतो. कदाचित ते सुद्धा जगतील पुढे जाऊन किंवा प्रयत्न करतील. दुसरं एक आपल्याला नाही आपल्या याच्यात एक सांगायचं की हे प्लॅस्टिक मुक्त करायला पाहिजे वाडी आणि प्लॅस्टिक पासून होणारा प्रदूषणाचे काय म्हणजे पर्यावरणाला जे नुकसान होतंय ते आपल्याला शहरातल्या लोकांना किंवा शिकलेल्या मुलांना माहिती आहेत. खरंय. पण गावामध्ये त्याचं काही तेवढं प्रमाण नसल्यामुळे प्लॅस्टिक तो कमी दिसतो इथे, म्हणून त्यांना त्याचा अजून इम्पॅक्ट त्यांच्यावरती पडलेला नाहीये. पण तो इम्पॅक्ट पुढे जाऊन पळावा नाही म्हणून त्यांनी आता प्लॅस्टिक मुक्त वाढी करायला पाहिजे. आणि प्लॅस्टिकमुळे होणारे कॅन्सर नाही थोडे आहेत थोडे आहेत. मी जेव्हा इथे येतो तेव्हा त्यांना उचलायला सांगतो, इन्स्पेक्टर सांगतो. थोडंसं इझी वाटत असेल ना कदाचित थोडंसं. पण त्यांनी आता ह्या माध्यमातून तुम्ही काय सांगू शकाल त्यांना सांगा की प्लॅस्टिकचे किती तोटे आहेत. नाही प्लॅस्टिकचं पहिले तर यांना प्लॅस्टिक हे तुम्ही आज वापरताय पण ते काय म्हणतात कचऱ्यात जेव्हा जातं तेव्हा ते निसर्गामध्ये मिसळून प्लॅस्टिक आपल्या अन्नातून आपल्या पोटात पण जातं. होय होय. हा प्लॅस्टिक समजा इथे मातीत आहे ते तुम्ही जी झाडाच्या बुडात गेला झाडाच्या मुलांनी त्याच्यातून खेचून घेतला तो प्लॅस्टिक परत आपल्या पोटात आला, मग पुढे जाऊन तो कॅन्सर झाला. कॅन्सरची एक कळी झाली गाठ झाली की तो माणूस 3-4 वर्ष 5 वर्षामध्ये किंवा इलाज झाला तर काही थोडंफार, पण तो आजार खूप मोठा आहे आणि तो प्लॅस्टिकमुळे हानिकारक आहे. आणि तो आपल्याला व्हायलाच नको असेल. आपण रानभाज्या खातो पण त्याच्याबरोबर प्लॅस्टिक पण खाल्ला तर मग ते रानभाज्या पण खाऊन काय उपयोग नाहीये. म्हणजे आपल्याला वाटतं ह्या इथे ज्या पुढे बिड्या दिसतात ना या असं वाटतं की बस अशीच आहे, पण ती तुमच्या पोटात जाते. ती कशी जाते? पाण्यातून जाते, ती कुजते, पाणी जाते, पाणी दूषित होतं, मुलांना वाटते त्या झाडामध्ये जाते, झाडाच्या फळातून पण ते आपल्याला मिळते. खरंय. हे पण खरंच खूप छान म्हणजे जे जपलंय. काय दाखवते मायरा काय दाखवते? आपण आहे ना प्लॅस्टिक अय्या कोंबडी नाही का? नाही मायरा चल बेटा, चल तू बेटा, चल तू चल. परफेक्ट बेटा. क्या बोला? आपण गावातली हे केलंय म्हणून आपण आता करायचं. परफेक्ट बेटा, परफेक्ट. आपण गावात काही केलं नाही केलं नाही तू. चला आमच्या गावाला, मी तुला सगळं करायला देते. आम्ही सगळं केलंय. आणि त्यांना थोडीशी भात लागवड करायची आहे तर ते म्हणाले की तुमच्यासाठी थोडंसं ठेवलं आहे आम्ही, तर सगळे आपण जाऊन थोडंसं लावूया. बिकॉज ह्या गोष्टी की आपल्याला शहरामध्ये काय करायला मिळत नाही आणि मुलांना करायचं आहे. म्हटलं चला जाऊया आपण आतमध्ये. काय रोजा आहे? काय ठरलं? किती रुपये ठरलं? खाऊन पिऊन 5 कामगार आणले मजुरीवर. ठीक आहे, त्यांना काय देणार तुम्ही ते सांगा पहिलं, ते फायनल करा. त्यांना संध्याकाळी थोडीशी मिळेल. हा बरं चालेल, तेवढं चालेल. नाही मिळणार काम नाही सकाळी नको, काम करल्यानंतर मग रात्री तेवढं द्या. रात्री थोडीशी मोहाची द्या, चालेल. दुपारचं जेवण ठेवणार ना? हा सुकट पाहिजे छान मस्त. हा सुकट भाकरी. हा नाही आपल्याला भात पाहिजे. आपण भाकरी बिकरी नाही खात. हा सो फायनली सगळे उतरले आहेत शेतात आणि आमचे शेतकरी मित्र पण आलेत. नाहीसू एक मिनिट थांब. नाहीसू एक मिनिट. हा जा सोड आता. पकड हात पकड, माझा हात पकड. आयसू हा जा. आम्ही लावतो. आम्ही असं उभं राहायचं. हा द्या, हे द्या. देते बघ, हे बघ असं करायचंय. थोडंसं हिला द्या. हा तुम्ही घ्या. हे बघ बाबू इथे बघ. मायरा घे. पुढे मायरा इकडे.
त्यांनी मायराला ओळखलं. म्हणजे आज एवढ्या इंटिरियर पार्ट्स ऑफ महाराष्ट्रामध्येही तिथे त्यांनी लक्षात ठेवले की ती पोरगी बघा, ती पोरगी कोण आहे ही पोरगी? आजी ही ओळखता का तुम्ही तिला? अरे आता बोला तर ओळख. नाही, नाव नाही लक्षात आहे. ओळख असं बोला. हा ओळखतो. ओळखता का तुम्ही या पोरीला? ओळखता का? सिरियल मध्ये बघितलेली का? हा बघा. तुमच्या मायराला सिरियल मध्ये पण बघता सगळे. पिक्चर मध्ये पण. मायरा तिचं नाव मायरा. पिक्चर मध्ये बघितलंय, सिरियल मध्ये बघितलंय. आपलं पोरग लय फेमस आहे. चला चला, तर शेताच्या बाजूलाच एक छोटासा ओढा आहे. ये इकडे नाही आहे ना, काय नाही आहे तिथे. आम्ही आलो आहे. बाजू पाडी सरक, पाडी सरक. नाही नाही, चल हळू 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 चल, हळू चल, चल वरती चढ, वरती चढ, पडशील हा. मंडळी, इकडच्याच झाडावरची ही पानं तोडली. ही पानं कुठली आहेत? हा, फणसाची का? पळस, पळस. तेच धुतली आहेत आता आणि त्याच्यावरती आता जो पोहे आहेत ते ठेवून आता आपण मस्तपैकी खाऊया. एवढं ब्राईट कलरफुल वाटतंय. समोर आहे झरा आणि इकडे या बोलून तो या ना पडते या. कलर दाखवला मी. हा रेड कलर आहे. नॅचरल जे कलर वापरायचे ना पहिले आपण जे जयपूरला हवेली वगैरे बघतो त्याचे कलर केले ते नॅचरल कलर्स आहेत. मला ते झाड बघते त्याच्यामध्ये असे ना फुगे निघतात. ते पान तोडले ना की असे बबल्स निघतात. कुठलं? हे इकडे बघ, ते जंगली झाड आहे ते. भरपूर असे बबल्स निघतात. आपण अच्छा. फुग्याचे कसे हा काढतो, हा हा. एक फुग निघाले 2-3 असे निघतात त्याचे. चला, आपण जाऊया आता. जेवण करायचंय चमचमीत सागर संगीत जेवण आहे. पुरणपोळीचा बेद आहे. चला आपण जाऊया. लंच विथ क्रेझी फूडी रंजिता. होय होय हो. पण आज मटण भाकरी नाही, आज पुरणपोळी पुरणपोळी आहे. चला आपण आलो आहे आता फार्म हाऊसवरती परत एकदा. आता जेवायचं मस्तपैकी. पुरणपोळीचा बेद आहे. जेवूया. मम्मा, मम्मा 1, मम्मा 2, मम्मा 3, सगळे मम्मा टाळी दे. अरे शाबास आहे, शाबास आहे. गुडगेल आहे तू तर. एक नंबरची गुडगेल. पाय काय म्हणतो? ठीक आहे, कालच्यापेक्षा बरं आहे. बरं आहे. बघा किती कष्ट घेतात, किती मेहनत आहे एका रीलसाठी. पाय तोडून घेतला बिचाऱ्याने. आणि उद्याची फ्लाईट आहे. उद्याची फ्लाईट आहे बघा. काय डेडिकेशन आहे. वा वा. चला आता फ्रेश होऊया. थोड्या वेळ बाहेरच थांब. मम्मी आंघोळीला गेली आता. रॉंग टायमाला आलात तुम्ही. रॉंग टायमाला आलात. बाथरूम पूर्ण बिझी आहे. रॉंग टायमाला आलात. ही पण गेली होती. हा का? तू नाही गेली का? चला, फायनली द टाइम हॅज कम दॅट यू शुड गो फॉर अ बाथ. चला नाही सा, चला लेट्स गो. मंडळी, आज सागर संगीत जेवण आहे आणि आम्हाला कळालं आहे की ह्यांच्या अण्णावाची भाजी आलेली आहे आज. टाकळीची भाजी. कुठे आहे ती भाजी बघू? ही बघा, ही आहे का टाकळीची भाजी? आणि हे काय आहे? ठेचा.
ठेचा, वरण भात, नंतर पांढऱ्या वाटाण्याची भाजी, रसभाजी, पुरणपोळी, भाकरी, कांदा, वा सॅलेड, काय डेकोरेशन आहे. आणि हे काय लोणचं, सुंदर. फोटो फॉरवर्ड केला ह्याचा फोटो तर म्हणजे पाहिजेच पाहिजे, एवढं दिसतंयच. माहिती आहे मायरा काय घेणार आहे. देर इज नो डाऊट ॲट ऑल. पुरणपोळी, चला पुरणपोळी आहे. जिजा मामा चला. सनी टाकळेंच्या नावाची भाजी आहे, टाकळे फॅमिलींची. ही कुठे गेली ती? ही टाकळ्यांची भाजी आहे. चला आपण पण जेवण करून घेऊया. ए कुठलं दुकान आहे? दुकान कुठलं आहे? दुकान प्रिजा क्रिएशन. मंडळी बघा काय काय मार्केटिंग आहे, माइंड ब्लोईंग मार्केटिंग. ए रिंगा 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 रोजेस, पॉकेट फुल ऑफ रोजेस, आशा उषा ऑल फॉल डाऊन. अरे खरीच गेली. उमेशजी हे काय, कुठलं मार्केटिंग आहे हे? नवीन काय? व्हॉट इज दिस? प्रिजा कलेक्शनच्या कुर्तीज आहे. आता रक्षाबंधन, गणपती, दिवाळी, नवरात्रीसाठी आम्ही लॉन्च वा जेनजीज लोकांसाठी आहे. जेनजीज माइंड ब्लोईंग. ह्याच्यावरती तुमचा एक फोटो झाला पाहिजे, तर आम्हाला कळेल की नेमकं काय आहे ते, है की नाही? मी हा घालते. कुठलाही घाला. मुलांना पण करायचं. Yes, मुलांना पण. नेक्स्ट टाइम मुलं. आता मुलं. तू पण घे. प्राणीचा दे. मी नको. नाही प्राणीचा तू पण घाल. नाही बोलू शकत नाही. आणि अभिला पेमेंट कधी करायचं? ट्रिप झाल्यावर. तरच अभिला पेमेंट कधी करायचं? ट्रिप ओवी चला, हे जे डिस्कशन चालू आहे हे पुढच्या ट्रिपचं आहे. हे तुम्हाला आता काहीच कळणार नाही. सो म्हणून टॉप सेक्रेट, टॉप सेक्रेट. कुठे जाणार आहे, काय जाणार आहे, सगळं काही कसं रिंगा सारखं टॉप सिक्रेट. बरोबर गर्ल्स? चला बाबा श्री, तुमची तब्येत कशी आहे? बाबाश्री तुम्हाला दिसत नाहीयेत पण ते आहेत. काय झालं? काय ते काल रील मध्ये एवढं ते मग्न झाले आणि त्यांनी डेडिकेशन त्यांचं होतं की ते पाय तोडून घेतलेलं आहे. खूप सारा प्रेम द्या त्या रीलला. खूप सारा प्रेम द्या. दादांनी खूप कष्ट घेतले. सॅक्रिफाईस केलंय. बरोबर आहे, हा एक नंबर. व्हिडिओ नाही घेतलंय आपण घरातनं घरातनं हा आपापल्या घरातनं करून व्हिडिओ पाठवायचे. सिम्पल. फक्त तुम्ही कोणी काय मी ते पाठवतो की बाबा ही करायची आहे, तर मग त्याचं आता माहितीये मी झोपून केलंय ना. त्यात मस्त एक्सपर्टच आहे आपण. आणि तू हे सगळं झाल्यावर आपला तो लास्ट ट्रिपचा टाकणार आहेस. हिच्याकडे एवढे व्हिडिओ आहेत, टाकत नाही. आणि कधी कधी एवढे लवकर टाकते की अजून उद्याचा व्हिडिओ पण तिने आज टाकून दिलेला आहे. नेक्स्ट ट्रिप आता रंजिताताईच्या हातात दिली आहे. किती पण हळू. नाही दिली नाही, घेतलीये नारळ घेतलाय ह्याच्याकडनं. हा? नारळ काय करा, ह्याच्याकडनं असा घेऊन इकडे देऊन द्या. असा नारळ माझ्याकडनं ओवाळून हा घ्या. आम्ही सगळे तिकीट नाही. तुमच्या अकाउंट मधूनच काढणार. ट्रिप से आएंगे तभी दोगे आप. हाँ पण तुम्हारा कोई भरोसा नहीं है. चला आता मी जो पहिल्यावाला डेस्टिनेशन मी सांगितलं माझं काय प्रॉब्लेम आहे, पण आता सेकंड वाल्याला पण आहे तिथे पण मी हे करेल ऍडजस्ट. तुमच्यासाठी ऍडजस्ट करेल. मग आम्ही पण करतोय की ऍडजस्ट. आम्ही जातो काय थंडीमध्ये? ऍडजस्ट केलं ना. नाही आम्ही काय थंडीत जातोय का? आम्ही पण तर करतोय की ऍडजस्ट. मग हा एवढं ऍडजस्ट करतो. धन्यवाद मंडळ, आभारी आहे तुम्ही माझ्यासाठी ऍडजस्ट केलं आणि ट्रिपचं प्लॅन केलं. चला दादा थांबलेले तिकडे. चला चला या चला बसा. अरे बाबा आपला मेन माणूस बसलेला आहे. या अरे अजिबात टच नको. नो टचिंग. हा व्हिओमला कोणी पण नो टचिंग. थँक्यू सो मच याडलीची पावडर दिल्याबद्दल. पावडर संपवली तुमची. चार्जर दे ना. ती पावडर दिली ना काल. हा
खूप मजा केली त्या पावडरने. आदर्श पावडर होती ना तोंडाला सगळी एवढी लावून बघायचं. तुम्ही रील बघा मग तुम्हाला कळेल. येस. मला 2 महिन्याचा बाबू करून ठेवलेला पावडर आणि काजळ. काजळ पावडर. चला चला, तर आता वाजले आहेत 5:30. आपण इकडनं आता निघतोय. फोटो सगळे आपण शेअर करूया. आपण इकडनं निघूया. ह्याचा सगळा जो व्हिडिओ आहे, 1 मिनटं मी ना फ्रंट कॅमेरा चालू करतो. मंडळी, तर काय या पूर्ण प्रॉपर्टीचा एक व्हिडिओ मी केलेला आहे, तर तो तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. गौरव वायकुळ यूट्यूब चॅनलवरती नक्की जाऊन बघा. तो सकाळी 9 वाजता येईल. आणि खरंच खूप मजा केली आम्ही. आणि आय विल स्ट्रॉंगली रेकमेंड की तुम्हाला पीस पाहिजे असेल तर दिस इज द प्लेस टू कम फॉर. नेचर्स टच द फार्म तुषार म्हात्रेंचा आहे. त्यांचा जो नंबर आहे तो मी नक्कीच इथे टाकेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा जो ॲड्रेस आहे, लिंक आहे, तेही मी टाकेल गुगल मॅपची. आणि बाकी सगळे डिटेल्स मी तिकडेच टाकेल, तर चेक करा. एवढ्या वेळेस आम्ही खूप प्लॅन करायचो हे ना. हो, डिनर आमचं ब्रेकफास्ट. अरे ब्रेकफास्ट नाही झाला, चहा नाही पियाला. चहा पियाला या निमित्ताने तरी आता हे पुढे असंच चालू राहतंय. ऍटलीस्ट या निमित्ताने आपली मुलं ओळखतायत, ते एकत्र ग्रो होतात, एकमेकांना. बरं, कालच आम्ही ग्रुपचं बारसं पण केलं. आम्ही आमचं पहिलं नाव होतं पालघर बिलघरचं नाव होतं ते. आता मग काल आम्ही बारसं केलेलं आहे. शिस्तबद्ध ग्रुप, शिस्तबद्ध आणि शिस्तबद्ध ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. रिंगा रिंगा वाकी आहे. चला पासपोर्ट शोधायचं आपल्याला. चला. मॅडम चला. पासपोर्ट शोधायचा आहे. का काय झालं? आयला तुमचा पापड हरवला. क्या बात काही आहे. नाही हरवलाय. उगाच माझ्या नावावर. माझा पासपोर्ट माझ्याकडे आहे. आणि रोहनचा कसा नाही हरवला. ए चला रिंगा रिंगा. चला 3 स्टार्ट. रिंगा रिंगा रोजेस, पॉकेट फुल ऑफ रोजेस, आशा उषा ऑल फॉल डाऊन. चला दादा, भेटूया. थँक्यू सो मच. मस्त वाटलं. येस 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 येस. आता आम्हालाच अपॉइंटमेंट घ्यावी लागेल बाबा. हो, आपल्याला पहिलं हे ना विचारायला लागेल. खाली कधी मिळेल हे मोठा प्रश्न. विचारायला लागेल आता. थँक्यू वहिनी, थँक्यू सो मच. चला मंडळी, आपण निघूया.